तर लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला अति आत्मविश्वास नडला अशी कबुली फडणवीसांनी दिली आहे। एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला। लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर वेगवेगळ्या शक्तींवरून लढत होतो असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून अति डाव्या विचारसरणीच्या आणि अराजकवादी संघटनांनी स्थानिक पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती अराजक आणि नरेटिव्ह पसरवला असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत म्हटलेलं आहे। तर या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस नेमकं काय म्हणाले आता आपण पाहू। लोकसभा निवडणुकांमध्ये आम्हाला अति आत्मविश्वास नडला। विरोधक संविधानासंदर्भात नरेटिव्ह सेट करत होते, त्याला काउंटर करण्यात आम्ही अपयशी ठरलो। लोकसभा निवडणुकांच्या वेळी आम्ही कुठला पक्ष नाही तर वेगवेगळ्या शक्तींच्या विरोधात लढत होतो। भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून अति डाव्या विचारसरणीच्या आणि अराजकवादी संघटनांनी हा नरेटिव्ह पसरवला, त्याला काउंटर करण्यासाठी सुद्धा यंत्रणा त्यावेळी आमच्याकडे नव्हती, मात्र आता आम्ही तयार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।